सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या राजगडची संजीवनी माची इथून आमचा आजचा प्रवास सुरू झाला. आमचं पुढचं लक्ष होतं तोरणा म्हणजेच प्रचंडगड. ऊन चढत होतं, पण मनात शिवरायांच्या या दोन्ही गडांना एकाच दिवसात पार करण्याची जिद्दही होती. स्वराज्याच्या पहिल्या राजधानीने म्हणजेच आपल्या राजगडाने निरोप दिला. संजीवनी माचीच्या त्या ऐतिहासिक आणि भक्कम दरवाज्यातून आम्ही खाली पाऊल टाकलं. छातीत धडधड होती, पण डोळ्यात एक वेगळी चमक होती, कारण पुढचं लक्ष होतं किल्ले तोरणा. संजीवनी माचीवरून उतरताना लागणारी ती उभी उतरण आणि त्यानंतर सुरू होणारी ती अथांग डोंगरदार, दोन्ही बाजूला खोल दरी आणि मध्येच असणारी ही अरुंद वाट. निसर्गाचं हे रौद्र आणि तितकंच सुंदर रूप पाहत एक एक पाऊल जपून टाकत आमची पावलं तोरण्याच्या दिशेने पडत होती. वाटेत घनदाट झाडी आणि निसर्गाच्या सोबतीने चालताना आमची भेट झाली ती ढेबेबाबांची. यांची एक कुटी आहे, इथेच राहतात हे, आणि इथे आल्याच्या नंतर यांच्याशी भेट झाली. आम्हाला पण भेटले, आमचे नशीब चांगले होते. ढेबेबाबाजी नमस्कार. तुम्ही किती वर्षापासून राहता इथे? यंदा. अच्छा अच्छा. व्हिडिओमध्ये आता येणारे जाणारे व्हिडिओ काढतात तुमचं. बरं, ठीक आहे. चला भेटू आपण परत. या मार्गाने परत येणं झालं आमचं, परत भेट होईल. ठीक आहे. धन्यवाद बाबाजी. इथून किती लांब आहे तोरणा? अजून म्हणजे मध्यभागी तुमची कुटी आहे, बरोबर? चला धन्यवाद. आता इथून आपण पुढे चाललो. आम्ही त्यांची विचारपूस केली आणि त्यांच्याशी थोडे दोन शब्द बोलून आम्ही आमचं पावलं पुन्हा तोरण्याच्या दिशेने वळवली. राजगड ते तोरणा या संपूर्ण निर्मनुष्य आणि खडतर वाटेवर एकच घर लागतं, आणि ते म्हणजे कचरे बाबांचं घर. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या कुटुंबाची पाळमुळं इथे तब्बल 300 वर्षाहून अधिक काळ रुजलेली आहे. अगदी शिवकाळापासून त्यांची आजोबा पणजोबांची पिढी इथेच राहत आली आहे. आजही थकलेल्या ट्रॅकर्सना जेवण, पाणी आणि गरजेच्या सुविधा पुरवण्याचं मोलाचं काम कचरे बाबा न थकता करतात. आम्ही त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवला, त्यांची मुलाखत घेतली आणि काही गप्पा केल्या. चला तर मित्रांनो, ऐकूया त्यांची मुलाखत त्यांच्याच शब्दात. कारण खूप मस्त दिसते आणि मध्यभागी आहे, एकदम डोंगराच्या मध्यभागी. इथे यांनी सरबत बनवून दिलं आणि सरबत इतकं सुंदर, मन भरून एकदम काय एनर्जी आली, एनर्जी. आत्मा तृप्त होऊन जाते. असं टेस्ट आहे या सरबताचा. आणि सगळे येणारे जाणारे जे ट्रॅकर्स आहेत ते इथे येऊन नक्की भेट द्या. त्या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंद होतो. आणि ह्या काकांचं स्वभाव इतकं प्रेमळ आहे की हे खूप छान आहेत. पूर्ण नाव? महादेव लक्ष्मण कचरे. किती दिवस झाले तुम्ही इथे राहतात? 300 वर्षाची पुण्य वस्ती. हा घर म्हणजे 300 वर्ष झाले इथे. म्हणजे इथे पूर्ण तुमचे आई वडील आजोबा पंजोबा. हिस्ट्री पंजोबा पाहिलेला आहे. पंजोबा बघितलं म्हणजे पंजोबा पण इथेच होते. मग त्याच्या आधीपासून ह्या आजीबाई, ह्या आजीबाई ना. आणि तुमची शेती वगैरे? ही अशी डोंगरातच शेतीची व्यापार तुमच्या शेतीचं. आणि खाली कसे जाता? पायाने. कुठून? हिथं आमचं गाव आहे ना. जसं तुम्हाला जसं मार्केट बाजार करायचा आहे, तर तुम्ही कुठून उतरता? ते हिथं आमच्या गावात गाड्या येतात. कोणतं गाव आहे ते? खोपडेवाडी. आमचं गाव खोपडेवाडी. अच्छा. तालुका बेल्ले. इथून किती वेळ लागतो खाली जायला? अर्धा तास. अर्धा तासामध्ये. अर्धा तास जायला, अर्धा तास यायला. थकवा येतो? मग आता वय झाले, आता येतो यावर. मुलं बाळ? मला मुलगा नाही, मुली आहेत. लग्न झाले मुलींचे लग्न होऊन त्यांच्या मुलांना मुलं झाली. अच्छा. मग ते येत राहतात मध्ये महिन्यातून 2 महिन्यातून कवा तरी येतात आणि फोन चालू. मग तुम्हाला असं गावाच्या ठिकाणी जाण्याची इच्छा झाली का? ते आता कसं आता ठेवायची नाही. आता आम्ही दोघं भाऊ आहे. आता आमची जमीन इकडे आहे खाली, तिथे त्यांनी आता घर चांगली. अच्छा, तुमच्या भावांनी त्या ठिकाणी घर बांधलं आणि तुम्ही इथे राहतात? आम्ही इथेच राहिलो. आणि आता हे ट्रॅकर्स लोक येतात तर तुम्हाला छान वाटते? छान नाही ते आम्ही आता कुठून फोन येतात आम्हाला. बरोबर आहे. पाठी पण लागली मध्ये. आम्हाला इतकं छान वाटते की हा अखंड जंगलामध्ये हा एक घर असा मिळतो आम्हाला आणि भेट होते, तर खूप छान आनंद होतो. आणि ते कसं लोकांनी शेड्यूल लई जागी पाठवला. अच्छा. त्या घराचा. आता नागपूर कुठं आहे, काय काशी पर्यंत गेलेले आहे. अरे बापरे. काशीची लोक आलेली आहे. चला ठीक आहे.
काकांशी बोलून आम्हाला खूप आनंद वाटला. इथून आणि थोडक्यात आम्ही माहिती आता मिळाली. लोक वाढले त्याला 40 वर्ष झाले. तर आपले जे ट्रॅकर्स येणारे आहेत त्यांना आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊ इच्छिता का काका? आहे की हा, सांगून द्या. वय मध्ये बघा नंबर सांगा. तर सांगा राहुल. व्हिडिओ मध्ये आहे नंबर. व्हिडिओ मध्ये येतोय. महादेव कचरे मामा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ज्यांना कुणाला हा ट्रॅक करायचा आहे तर मध्ये हे यांचं घर मिळतो आणि डिस्टन्स तुम्ही मध्ये मध्ये विचारू शकता. तुम्ही जर एरिया सांगितली तर तुम्हाला हे काका सांगतीलच. जिथे नेटवर्क वगैरे, जर भूक लागली, नाश्ता करायचा असेल, सरबत हे तुम्हाला देतीलच. पण इथे येऊन नक्की भेट द्या. हे महादेव कचरे मामांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9309545823. ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. कचरे बाबांचा निरोप घेऊन आम्ही तोरण्याकडे वाटचाल सुरू केली. पण जसजसे आम्ही तोरण्याच्या जवळ पोहोचत होतो तसतसं एक अनपेक्षित संकट उभं राहिलं. आमचा मित्र अजयची तब्येत अचानक खूप बिघडली. त्याच्या अंगात त्राण उरलं नव्हतं आणि आता अंधारही पडू लागला होता. इथे खऱ्या ट्रॅकरची ओळख होते. आपल्या माणसाला कधीच मागे सोडायचं नाही हीच शिकवण रक्तात भिनलेली आहे. आम्ही एकदा गड चढून गेलो पण अजयची अवस्था पाहून पाय आपोआप मागे वळले. आम्ही पुन्हा खाली उतरलो. त्याच्या पाठीवरची बॅग स्वतःच्या पाठीवर घेतली आणि दुप्पट ऊर्जेने शिवाजी महाराजचे गाणे म्हणत अजयला जोश देत पुन्हा वरच्या दिशेने चढाई सुरू केली. पाठीवर ओझं नक्कीच होतं पण मनावरचं ओझं हलकं झालं होतं, कारण आपला माणूस सुरक्षित आपल्यासोबत येत होता. शिवरायांचे मावळे नुसते तलवारीच्या जोरावर गड जिंकत नव्हते, तर ते एकमेकांच्या साथीने आणि विश्वासाने गड सर करत होते. तोरण्याने आज आम्हाला फक्त शारीरिक ताकदच नाही तर मैत्री आणि टीमवर्कची एक खूप मोठी शिकवण दिली आहे. सह्याद्रीच्या उतुंग रांगांमध्ये ढगांच्या दुलईत लपेटलेला आणि आकाशाला गवसणी घालणारा राकट पहारेकरी म्हणजेच किल्ले तोरणा. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचं हे पहिलं सुवर्ण पान. कानद खोऱ्याच्या छाताडावर उभा असलेला हा दुर्गराज नुसता गड नाही तर ती एक धगधगती ज्वलंत प्रेरणा आहे, ज्याच्या कडे कपारीत आजही हर हर महादेवाचा नाद घुमतो आणि ज्याच्या अंगाखांद्यावर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आजही स्वातंत्र्याचा सुगंध उधळते, असा हा प्रचंड गड. सह्याद्रीच्या मुकुटावरचा सर्वात तेजस्वी हिरा आहे. वाराही जिथे आदराने नतमस्तक होतो आणि काळाची पावलंही जिथे थबकतात, तिथून सुरू होते स्वराज्याच्या या पहिल्या तोरणाची शौर्यगाथा. मित्रांनो, तोरणा स्वराज्याचं पहिलं तोरण, या गडाचा विस्तार आणि याची खडी चढण बघून याला प्रचंडगड म्हणतात. हा काही साधासुधा ट्रॅक नाही, हा एक कठीण ट्रॅक आहे. पण तरीही आमची सह्याद्री हायकर्स विदर्भची टीम या गडाला गवसणी घालायला सज्ज होती. पण वेळेची कमतरता आणि मित्राची ढासळलेली तब्येत यामुळे आम्हाला तोरणागड मनासारखा एक्सप्लोअर करता आला नाही. ट्रॅक थोडा अपुरा राहिला, पण या प्रवासाने आम्हाला खूप काही दिलं. कचरे बाबांसारख्या माणसांमधील माणुसकी आणि एकमेकांना साथ देण्याची शिकवण या ट्रॅकमुळे आम्हाला मिळाली. तोरणा आम्ही पुन्हा येऊ लवकरच. आता आपण वाळंजाई दरवाजा आणि तो थरारक टप्पा पार करून इथली उतरण आणि कडा पार करताना आमची सह्याद्री हायकर्स विदर्भाची टीम चांगलीच दमली आहे. पण या मातीत अशी काही जादू आहे की कितीही चाललं तरी पावलं थांबत नाही. सध्या आपण इथल्या या ऐतिहासिक पाण्याच्या टाक्यापाशी थांबलो आहोत. मित्रांनो, उन्हाची तलखी आणि या महाकठीण ट्रॅकचा थकवा या सह्याद्रीच्या अमृततुल्य पाण्याने एका घासात पळवून लावलाय. आमचा रेलिंग पठाराचा तो थरार आणि लिंगाणाच्या सावलीतला हा पुढचा प्रवास आपण पुढील भागात बघणार आहोत. तोपर्यंत सह्याद्री हायकर्स विदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आल्यावर लगेच नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.